गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. तर सगळ्यात आधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावरती क्लिक करून आपले डिमॅट अकाउंट देखील ओपन करायला विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. सगळ्यात आधी जाणून घेऊयात की काल US मार्केटमध्ये काय झालं. तर बेसिकली काल US मार्केट हे बऱ्यापैकी गॅपडाऊन ओपन झालं होतं, ऑलमोस्ट 1.5% आसपास. परंतु तिथे सगळ्यात पहिली एक गुड न्यूज आली, ती म्हणजेच जे जेरम पॉवेल आहेत फेडचे चेअरमन, तर त्यांनी एक डोविश कमेंट केलं होतं. म्हणजेच काय की त्यातनं येणारे जे काही फ्युचर रेट कट्स आहेत तर त्याची प्रोबॅबिलिटी वाढलेली आहे. ओके, त्यामुळे मार्केट तिथे सिग्निफिकंटली रिकवर झालं, ऑलमोस्ट सगळे लॉसेस रिकवर केले होते. परंतु मध्ये पुन्हा डोनाल्ड ट्रम्प आले. त्यांनी पुन्हा मध्यरात्री एक ट्विट केलं. त्यात त्यांनी असं सांगितलं की चायना पर्पजफुली US कडनं जे सोयाबीन आहे ते खरेदी करत नाही आहे, म्हणजे US ला ट्रबलमध्ये आणण्याचा प्रयत्न करत आहे. मग त्याच्या अगेन्स्ट आता आम्ही काय करणार आहोत की आम्ही चायनावरनं जे काही खाद्यतेल आम्ही इम्पोर्ट करतो तर त्याच्यावरती मी आता ड्युटी लावणार आहे, म्हणजेच टॅरिफ लावणार आहे, त्यांचं हत्यार नेहमीचं. आणि त्या गोष्टीमुळं तिथे मार्केट अगेन फेल झालेलं आहे. परंतु फार काही फेल झालं नाही, कारण बऱ्यापैकी मार्केट रिकवर झालं होतं. परंतु ऑलमोस्ट तिथले जे दोनही इंडेक्सेस आहेत, मेजर इंडेक्सेस S&P 500 आणि नॅसडॅक, तर हे ऑलमोस्ट अर्धा टक्का रेडमध्ये क्लोज आहेत. म्हणजेच काय की आपण आता ग्लोबल मोमेंटम जर पाहिला तर त्यांच्याच फेड चेअरमॅनमुळे पॉझिटिव्ह झाला आहे आणि त्यांच्याच प्रेसिडेंटमुळे निगेटिव्ह झाला आहे. म्हणजे आपण त्याला मिक्स टाईप ऑफ सेटअप म्हणू शकतो. जर आपण आता एशियन आणि युरोपियन मार्केट जर पाहिले तर मोस्ट ऑफ द मिक्स आहेत. कुणी फार ग्रीनमध्ये नाही आहे, फार रेडमध्ये सुद्धा कोणी नाही आहे, परंतु कन्फ्युजिंग सिच्युएशन आहे, हे लक्षात घ्या. आता आपल्या मार्केटकडे जर आपण पाहिलं तर आपल्याकडे चालू आहे रिझल्ट सीझन. ओके, काल टेक महिंद्राचे रिझल्ट आले. तर फक्त जे काही रेव्हेन्यू आहे तर ते ॲनालिस्ट एक्सपेक्टेशनपेक्षा जास्त आलेले आहेत, म्हणजेच बीट करून गेलेत. परंतु बाकी एस्टिमेशन जे आहे ओव्हरऑल तर ते बीट झालेलं नाही आहे, मिस झाले. तर त्यामुळे आज टेक महिंद्रा जो आहे तो फोकसमध्ये राहील आणि पूर्ण IT पॅक जे आहे ते फोकसमध्ये राहील. जर आपण आपले जे ADR US काम करतात त्यात जर पाहिलं तर इन्फोसिसचा ADR ऑलमोस्ट 2% डाऊन आहे. त्यानंतर विप्रोचा ADR जर पाहिला तर ऑलमोस्ट 1%च्या आसपास अप आहे आणि रिलायन्सचा GDR जर पाहिला तर तो मोस्ट ऑफ द न्यूट्रल आहे. म्हणजे हे सगळं जर आपण पाहिलं तर IT स्टॉक्स थोडंसं आपण काय म्हणतो डाऊन साईड दाखवू शकतात आणि बाकी जे रिलायन्स वगैरे आहे, HDFC बँक वगैरे आहे, तर ते मार्केटला सपोर्ट करण्याचं काम करतील. आता HDFC बँक सपोर्ट का करेल, तर कारण आज खूप साऱ्या बँकिंग स्टॉक्सचे रिझल्ट येणार आहेत बऱ्यापैकी. त्यामध्ये सगळ्यात मोठी बँक आहे ते म्हणजे ॲक्सिस बँक. तर ॲक्सिस बँकेकडनं फार काही चांगली अपेक्षा ॲनालिस्टने ठेवलेली नाही आहे. त्यामुळे आता ती एक्सपेक्टेशन बीट करून जात आहे की नाही करत आहे हे पाहणं फार जास्त गरजेचं आहे. त्यामुळे आज आपल्याला ॲक्सिस बँक देखील फोकसमध्ये राहताना पाहायला मिळेल. त्यानंतर मारुतीकडनं एक स्टेटमेंट आलेलं आहे. ते म्हणजे त्यांनी सांगितलं की जेव्हापासून GST कट झाला आहे तर आम्हाला 4 लाख बुकिंग्स नवीन मिळालेले आहेत, की जी अगेन मारुतीसाठी खूप चांगली गोष्ट आहे. त्या अनुषंगानं आपण जर पाहिलं तर जे काही मॅन्युफॅक्चरिंग स्टॉक्स आहेत, ऑटो स्टॉक्स आणि ऑटो ॲन्सिलरीज, तर हे सगळे स्टॉक आज फोकसमध्ये राहतील. त्यानंतर अजून एक गुड न्यूज भारतासाठी आहे, ती म्हणजे IMFनं जे काही भारतासाठीचं जे काही ग्रोथ आउटलुक आहे तर ते अजून वाढवलेलं आहे. म्हणजेच काय की आपली इकॉनॉमी स्ट्रॉंग करते किंवा स्ट्रॉंग काम करते हे IMFनं सुद्धा रेकग्नाईज केलेलं आहे असं आपण म्हणू शकतो. परंतु आता डोनाल्ड ट्रम्प जे आहेत तर ते ज्या पद्धतीने ट्विट्स करतायत त्या पद्धतीने मार्केट कुठल्या बाजूला जाईल हे सांगणं थोडंसं अवघड आहे. आता टेक्निकली जर सगळ्या गोष्टी पाहायच्या झाल्या तर आपण जर FISDIचा डेटा जर पाहिला तर FISने अगेन एकदा सेलिंग सुरू केलं आहे. काल त्यांनी 1500 कोटींचं सेलिंग केलेलं आहे. त्याच्या अगेन्स्ट डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं 3,500 कोटींचं बाईंग केलं आहे. बट देअर ऑफ नो यूज. कारण आपण काल पाहिलं आहे की मार्केटमध्ये त्यांनी फक्त 1500 कोटींचं सेलिंग केलं आहे तर मार्केटवरनं खाली ऑलमोस्ट 150-200 पॉईंट पडलं होतं. नंतर लेटर हाफमध्ये थोडंसं रिकवर झालं, कारण साहजिकच आहे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्स येऊन 3,500 कोटींचं बाईंग करणार तर ते थोडंसं रिकवर नक्कीच होणार. परंतु FIS जोपर्यंत मार्केटमध्ये येऊन प्रॉमिसिंगली बाय करत नाही तोपर्यंत मार्केट काय ऑल टाईम हाय जाऊ शकत नाही, ही गोष्ट आपण लक्षात ठेवायला हवी. आता
सगळ्या गोष्टी जर आपण पाहिल्या तर एकंदर काल मी तुम्हाला सांगितलं होतं की मार्केट जर 25,180च्या खाली जर क्लोज झालं तर टेक्निकली मार्केट बेरिश होईल आणि तसं आपल्याला होताना पाहायला मिळते. कारण काल मार्केट 25,180च्या खाली क्लोज झालेलं आहे. आता जर आपण गिफ्ट निफ्टी पाहिलं तर गिफ्ट निफ्टी इंडिकेट करते की मार्केट एक 60 ते 70 पॉईंटच्या आसपास गॅप अप ओपन होईल. आता साहजिकच आहे की फार काही गुड न्यूज नाही आहे, बॅड न्यूजही नाही आहे आणि ग्लोबल मोमेंटमही मोस्ट ऑफ द मिक्स टाईप ऑफ सेटअप आहे. त्यामुळे एवढं मोठं गॅप अप होण्याचं खरं तर फार काही मोठं रिझन नाही आहे. परंतु मोस्टली मला असं वाटतं की गॅप अप मार्केट ओपन करून त्यानंतर पुन्हा एकदा सेलिंग येऊ शकतं. कारण टेक्निकली मार्केट बेरीज झोनमध्ये आणि आपण जर पाहिलं तर PCRसुद्धा हा 1च्या खाली गेला आहे. म्हणजेच काय की PCRसुद्धा आपल्याला बेरिश सेंटिमेंट जे आहे ते शो करतो आहे. त्यामुळे साहजिकच आहे की जेव्हा मार्केट असं विनाकारण गॅप अप ओपन केलं जातं तेव्हा तिथनं बऱ्यापैकी सेलिंगला चान्स असतो. कारण सकाळ सकाळ जे FIs आहेत ते येऊन सेल करून जातात. कारण गिफ्ट निफ्टी त्यांच्या हातातच असतं, तेच मॅनिपुलेट करतात. त्यामुळे मार्केट वर ओपन करणं त्यांना काही फार जास्त अवघड नसतं आणि मग साहजिकच आहे त्यांना चांगल्या किमतीला त्यांचे शेअर्स विकायला मिळतात, जे अगेन त्यांच्यासाठी फायद्याचं ठरतं. त्यामुळे आजचं क्लोजिंग देखील फार महत्त्वाचं राहणार आहे. आता जर आपण ऑप्शन्सच्या फ्रंटनं जर पाहिलं तर 25,000वरती खूप जास्त पुट रायटिंग आहे. म्हणजेच सपोर्ट जो आहे तो 25,000वर आहे. ओके. त्यानंतर जर आपण कॉल रायटिंग पाहिलं तर ते अगदी आपल्याला 25,200पासूनच पाहायला मिळतं. 25,200, 25,300, 25,500 या ठिकाणी प्रचंड कॉल रेटिंग आहे. त्यामुळे या लेवल एवढ्या इझिली अपसाईडला ब्रेक होतील असं बिलकुल दिसत नाही आहे. कारण आता एक ॲक्सिडेंट तर आपण पाहतोय ते म्हणजे टेक महिंद्राचा, की त्यांनी ॲनालिस्ट एक्सपेक्टेशन बीट करता आलेलं नाही आहे. त्यामुळे पाहूयात अजून जर एखादा असा बँकिंगमध्ये जर ॲक्सिडेंट झाला आज तर मोस्ट ऑफ द प्रोबॅबिलिटी आहे की मार्केट डाऊन साईडला ट्रॅव्हल करेल. परंतु डाऊन साईडला सुद्धा फार प्रोबॅबिलिटी नाही आहे जाण्याची. कारण 24,800 ते 24,600 या दरम्यान मार्केटला प्रचंड स्ट्रॉंग सपोर्ट आहे. तर मग आता पाहावं लागेल की नक्की काय घडणार आहे ते. त्यामुळे कॉशियस होण्याची गरज आहे. फार काही मार्केटवरती बुलिश राहण्याची गरज नाही आहे असं माझं मत आहे. जोपर्यंत पूर्ण रिझल्ट सीझन येत नाही, चांगल्या मोठमोठ्या कंपन्यांचे रिझल्ट येत नाहीत आणि ते कशा पद्धतीने परफॉर्म करत आहेत ते समजत नाही, तोपर्यंत विनाकारण मार्केटमध्ये विनाकारण एंट्री करण्यात कुठलाही पॉईंट नाही. मग तुम्ही ऑप्शन्समधनं किंवा ऑप्शन सेल करणं जसं मी प्रेफर करतो, तर त्यातनं तुम्ही थोडेफार प्रीमियम्स जनरेट करू शकता. आणि जे काही प्रीमियम्स आपण जनरेट करतो किंवा जे काही ट्रेड्स करतो ते सुद्धा मी तुम्हाला आपल्या चॅनलवरती टाकत असतो. त्याचे रील्स बनवून छोटे छोटे, तेही तुम्ही पाहत जा. ते सगळे जेन्युइन असतात हे लक्षात ठेवा. तर होप सो सगळं काही व्यवस्थित व्हावं हीच आपली अपेक्षा आहे. तर मग भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.